आंब्याचा हंगाम सुरू आहे. बाजारात हापूस, केसर आणि विविध प्रकारच्या आंब्यांची रेलचेल आहे. पण तुम्ही खात असलेला आंबा खरोखर नैसर्गिकरित्या पिकलेला आहे का, की तो घातक रसायनांच्या मदतीनं कृत्रिमरित्या पिकवण्यात आलाय? राज्यातील विविध भागांमध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या धडक कारवाईत हजारो आंबे आणि लाखो रुपयाचं संशयित रसायन जप्त करण्यात आलंय. ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या या रॅकेट विरोधात FDAनं मोठी मोहीम उघडली असून राज्यभरात आता छापेमारी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसात आमरसपुरीचाही बेत असेल तर सावधान, कारण या आंब्यासोबत तुमच्या पोटात कदाचित विषही जात असेल. हे गोड विष तुमचा जीवही घेऊ शकतं. हे जे रसायन आहे या रसायनाला बॅन केलेले आहे आणि हे लोक या आंब्यांवरती बघा असं मारतात आंब्यांवरती आणि ह्याच्यावरती डेंजरस म्हणून लिहिलेलं आहे. आणि हे आंबे हे मारून पॅकिंग करून एक्सपोर्ट करत असेल किंवा लोकल विकत असेल आणि हे रसायन अत्यंत घातक आहे. उन्हाळ्यात आंब्याची वाढती मागणी पाहता काही व्यापाऱ्यांना जास्त फायदा कमावण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी हे आंबे लवकर पिकावे, लवकरात लवकर विकून कमावण्याच्या उद्देशानं या घातक रसायनांचा वापर केला. मात्र अन्न आणि औषध प्रशासनानं तो डाव उधळून लावत तब्बल 11,92,850 रुपये किमतीचे 3,893 आंबे जप्त केलेत. सोबतच 17,60,000 रुपयांचं संशयित साहित्यही जप्त केलंय. 27 ते 31 मे दरम्यान ही कारवाई सुरू होती. अन्न आणि औषध प्रशासनानं एक प्रचंड मोठी कारवाई केली आहे आणि यामध्ये जवळपास 3,500 किलोच्या आसपास आंबे जप्त करण्यात आलेले आहेत. तर या आंब्यांची किंमत जवळपास 11.5 लाखाच्या घरामध्ये आहे. अर्थात हे कृत्रिमरित्या आंबे पिकवले जातात. वेगळ्या प्रकारचं औषध वापरून या आंब्यांना पिकवलं जातं आणि तेच बाजारामध्ये नेऊन विकलं जातं. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यानं तात्काळ या ठिकाणी येऊन अचानकपणे छापा टाकला आणि या ठिकाणातून जवळपास 11.5 लाखाच्या आसपास किमतीचे आंबे जे कृत्रिमरित्या पिकवले होते ते काही मिनिटातच बाजारात जाणार होते आणि ते आपण खाणार होतो आणि आपल्या आरोग्याला धोका निर्माण होणार होता. आणि त्याच ठिकाणी औषध आणि प्रशासनाचे अधिकारी पोहोचले आणि छापा टाकून या ठिकाणी त्या पिकवल्या जाणाऱ्या व्यक्तींना जवळपास 35 ते 37 लोकांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले. कोकण विभागात 16 आस्थापनावर कारवाई, 16 जणांना अटक. मुंबईत 8 ठिकाणी कारवाई, 2 अटकेत. नाशिकमध्ये 2 ठिकाणी कारवाई, 2 अटकेत. छत्रपती संभाजीनगरात 11 ठिकाणी कारवाई, 7 जणांना अटक. अमरावतीत 3 ठिकाणी कारवाई, 3 अटक. आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे कायम चर्चेत असणाऱ्या तुकाराम मुंडेंनी नुकतीच अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी घेतली आहे. पुन्हा भेसळ करणाऱ्यांविरोधात कारवाईच्या धडक मोहिमेला महाराष्ट्रात सुरुवात केली आहे. अडल्चरेटेड फूड असतं, आम्ही टॉलरेट करणार नाही. मग ते मिल्क असेल किंवा तुमचं आता आपण जो ऑलरेडी ड्राईव्ह चालू केलेला आहे पनीरच्या बाबतीत असेल, एडिबल ऑइलच्या बाबतीत असेल, व्हेजिटेबल्सच्या बाबतीत असेल, मँगोजच्या बाबतीत असेल किंवा कोणतंही फूड असेल किंवा मेडिसिन्सच्या बाबतीत असेल. जनरिक मेडिसिन्सच्या बाबतीत सुद्धा किंवा नॉर्मल मेडिसिनच्या बाबतीत सुद्धा असं होतं की MRP 100 रुपये आहे, विकलं ॲक्च्युअली जातं काहीतरी 30-40 रुपयाला, मधला गॅप आहे. दिस विल नॉट बी टॉलरेटेड. ही जी माहिती आहे याच्यामध्ये हे करताना आम्ही डेफिनेटली ITचा वापर करू. आमचे अधिकारी फील्डवरती असतील, आम्हाला माहिती द्या, ट्रान्सपरंटली करा आणि पुढच्या काही दिवसामध्ये ॲक्शन प्लॅन आम्ही चांगल्या पद्धतीने रोल आउट करू. अधिकारी असतील किंवा इंडस्ट्री असेल, हे जे कोणी डिफॉल्ट होईल त्यांच्यावरती स्ट्रिक्ट कारवाई केली जाईल. आरोग्याशी थेट संबंध असलेल्या जीवनावश्यक वस्तूंमधून नागरिकांना कोणताही धोका होणार नाही याची काळजी घेत FDAनं मोहीम आणखी तीव्र करण्याचे संकेत दिलेत. तुकाराम मुंडे यांनी FDA पदाच्या आयुक्त पदाचा जो पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात मोठी मोहीम जी आहे ती सुरू केलेली पाहायला मिळते. पुणे, नाशिक, मुंबई अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं गैरमिश्रण करून अन्नपदार्थ विकले जातात किंवा साठवणूक केली जाते अशा आस्थापनांवरती कारवाई केलेली पाहायला मिळते. 100हून अधिक लोकांना जे आहे ते संबंधित FDAनं खरं तर अटक केलेली सुद्धा पाहायला मिळते. मात्र येणाऱ्या काळात जर पाहायला गेलं तर सहआयुक्त असतील किंवा झोन वाईज संपूर्णच अधिकाऱ्यांची जी आहे ती बैठक घेऊन अशा पद्धतींच्या आस्थापनांवरती कठोर कारवाई करावी अशा पद्धतीचे जे निर्देश आहेत ते मुंडेंनी दिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुजाण ग्राहक म्हणून आपणही फळं, खाद्यपदार्थ खरेदी करताना सतर्क राहायला हवं, कारण प्रश्न आपल्या आरोग्याचा, आपल्या आयुष्याचा आहे. प्रमोद पाटील आणि नंदकिशोर गावडेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज, मुंबई.